शेगाव शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर छायाचित्र प्रदर्शन। भाजप आमदार डॉक्टर संजय कुटे यांची उपस्थिती। दिनांक 25 सप्टेंबर रोजी शेगाव शहरातील गडिया परिसरात आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या जीवन कार्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान मोदींच्या साध्या जीवनशैलीपासून त्यांच्या पंतप्रधान पर्यंतच्या प्रवासाचे विविध टप्पे छायाचित्राच्या माध्यमातून दर्शविण्यात आले। याच दिवशी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असल्याने भाजपचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी प्रदर्शनस्थळी भेट देऊन दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केला। यावेळी शहरातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाजप महिला शहराध्यक्ष सौ अंजलीताई जोशी यांनी परिसरातील लहान मुलांना छायाचित्र प्रदर्शनीची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य व त्यांची कार्यपद्धती यांचे सोप्या भाषेत मार्गदर्शन केले। यामुळे लहान मुलांमध्ये मोदींच्या कार्याबद्दल आकर्षण व उत्सुकता निर्माण झाली। या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी तसेच आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर चव्हाण, सचिन डोले, दीपक सिरसाट, श्याम नागलकर, किशोर नागलकर, दीपक शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव। नमस्कार, मी भाजपा महिला मोर्चा आघाडी शेगाव शहरचे अध्यक्ष सौ अंजलीताई जोशी। आज मी स्वामी विवेकानंद चौक येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते, सरचिटणीस श्री दीपक भाऊ शर्मा यांच्यासोबत इथे आहे। त्यांनी या स्वामी विवेकानंद चौकमध्ये आज दीनदयाळजी उपाध्याय यांची जयंतीनिमित्त आणि आपले भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नरेंद्रजी मोदींची चित्र प्रदर्शनी भरवली आहे। हिच्यामध्ये पूर्णपणे पंतप्रधानांच्या जीवनचरित्रावर दिलेला हा आढावा आहे। त्यांनी आतापर्यंत जो भारताचा विकास केला आहे त्याबद्दलचा संपूर्ण आढावा हिच्यामध्ये आलेला आहे। आणि तसेच त्यांनी आज सर्वात मोठा कार्यक्रम असा म्हणजे की त्यांनी दीनदयाळजी उपाध्याय यांची जयंती सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात साजरी केली। आता याचे कारण काय की जयंती वारंवार आपण साजऱ्या का करतो, तर यावेळी मला एकच वाक्य असं आठवतं की बालपणी म्हणजे शाळेमध्ये असताना एक प्रार्थना होती, तिच्यामध्ये 2 ओळी खूप होत्या। त्या ओळी फक्त मला इथे आठवतात की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा। या लोकांचे जीवनचरित्र थोडा जरी आपण दृष्टिकोन टाकला पाहिलं तर आपल्याला त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखंच मिळते। म्हणून ह्या लोकांच्या वारंवार जयंती आपण साजऱ्या करायला पाहिजे आणि आपण त्यांचं पूजन हे आवश्यक केलं पाहिजे।